नमस्कार आई. झाला का चहा? टिफिन तयार आहे ना? ऑफिसला जायला उशीर होतोय आणि तुला माहीत आहे ना, मला जास्त गरम चहा लागत नाही. उशीर होतोय मग चहा प्यायला. स्वप्नील आई आपल्या आईला म्हणाला. हो बाळा, मला माहीत आहे नेहमी उशीर होतोय, तर जरा लवकर उठत जा. आणि स्वप्नील, तुझी आई आता म्हातारी होत चालली, कामेसुद्धा होत नाहीये. मला पूर्वीसारखा आणि असं तुझ्या बायकोचे सारखे माहेरी जाणे तिला शोभते का? आई, अक्षयला सुट्टी आहे म्हणून गेली आहे ती. अरे मग ती काय पहिल्यांदा गेली आहे का? दर 10 दिवसाला जाते ती माहेरी. माहेर जवळ आहे म्हणून सारखे जायचे असते का? मी इतर वेळे तिला काय बोलते का? निदान आपला नवरा ऑफिसला जातो, त्याला डबा द्यायचा लागतोय, ह्यासाठी तर ती थांबायची ना घरी. मुलाला त्याच्या मामाकडे सोडून ती एकटे येऊ शकतेस ना. यावर स्वप्नील काहीच बोलला नाही आणि त्याने डबा घेतला आणि ऑफिसला निघून गेला. स्वप्नीलला त्या प्रेमविवाह झाला असतो आणि त्याला एक मुलगाही असतो. घरात स्वप्नीलचे बाबा, आई आणि लहान भाऊ राहत होते. भाऊ कॉलेजला शेवटच्या वर्षाला शिकत असतो. बाबा सेवानिवृत्त झालेले असतात. स्वप्नीलहा सुद्धा IT इंजिनिअरिंग चांगल्या कंपनीत जॉब करत असतो. दुसऱ्या दिवशी त्याची बायको सायली माहेरून येते. ती TV पाहत बसलेली असते. सासू तिला म्हणते, सुनबाई, माझ्या पोळ्या बनवून झाल्या आहेत, तू भाज्या बनवतेस का? त्यावर ती म्हणाली, हे बघा सासूबाई, मी आत्ताच बाहेरून आले आणि बाहेरून आल्यावर मला काही काम करू वाटत नाही आणि असंही मी या अक्षय जेवण करून आलोय घरून. वहिनीने जेवल्याशिवाय सोडलं नाही. यावर आई काही बोलताच गेली आणि ती भाज्या बनवायला लागली. संध्याकाळी स्वप्नील कामावरून आला आणि आईही त्याला सकाळी बोललेले त्या विषयावर एका शब्दानेही बायकोला काही बोलला नाही. आपली आई किचनमध्ये काम करते आणि बायको बेडवर मोबाईल बघत पडली आहे हे सुद्धा त्याला दिसले नाही. पण तो बिचारा तरी काय करणार? त्याची बायको समोर काही चालत नव्हते. तो काही बोलला की लगेच ती त्याला सोडून जाण्याची भाषा बोलायची. आणि सायलीच्या वडिलांनी सुद्धा असंच एकदा घरामध्ये कामावरून सासू सुनांमध्ये वाद झाला तेव्हा स्वप्नीलला सांगितले होते की माझ्या मुलीला काही त्रास झाला तर मी तुमच्या सर्वांवर पोलीस केस करेन म्हणून. त्यामुळे सायलीची चूक त्याला काहीच दिसायची नाही आणि रोज ऑफिसवरून तो घरी आला की सायली त्याला त्याच्या आई कशी त्रास देते हे रडत सांगायचे आणि त्यावरून स्वप्नील आईच्या बोलण्याचा काही बायकोला का त्रास देते आणि तिला रागवायचा देखील आणि आई फक्त रडायची. त्याला हे सुद्धा कळत नव्हतं की जी आई सुनेला जेव्हा पाहिजे तेव्हा माहेरी जायला काही बोलत नाही, बायको माहेरी गेल्यावर आपल्याला सकाळ लवकर उठून वेळेवर डबा बनवून देते, ती बायकोला त्रास कसा देऊ शकते? तिला जर सुनेला त्रास द्यायचा असता तर तिने सुनेला तिच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागूच दिली नसते. दुसऱ्या दिवशी स्वप्नील ऑफिसला जाताना सायलीने फक्त त्याच्या आणि त्याच्या मुलाचा टिफिन बनवला आणि बाकींचा स्वयंपाक सासूसाठी बनवायला ठेवलं. हे रोज असेच चालायचे आणि हे पाहून बाबांना फार वाईट वाटायचे. ते म्हणायचे, तू सुद्धा काही करू नकोस, राहू दे. तरीही आई ऐकायची नाही. बडबड करत का होईना आई स्वयंपाक करायची. सायलीची ठरलेले काम करून ती निवांत बसायची. घरामध्ये भाजी, किराणा सामान, वीज बिल सर्व खर्च बाबा त्यांच्या पेन्शनमधून करायचे. असंच एकदा आई स्वप्नीलला म्हणाली, अरे स्वप्नील, तू आता घरातला मोठा मुलगा आहेस, तुझं लग्न झालं, तुला एक मुलगा सुद्धा आहेस, तू घरातील कुठली तरी खर्च उचल, बघू बाबांना खूप चांगले वाटेल. यावर स्वप्नीलच्या आधी सायलीच म्हणाली, पैसा नाही आमच्याकडे. आई म्हणाली, अगं त्याला बोलू दे, तो काय बोलणार आहे? तो बोलल्यावर त्याच्याकडे नसलेले पैसे येणार आहेत का? बाबांच्या कानावर हे बोलणे पडत होते. बाबा स्पष्टपणे आणि स्वाभिमानी होते. त्यांनी एखादी गोष्ट पटली नाही तर ते त्याला विरोध करत होते. ते म्हणाले, मालती, राहू दे, आपल्या हातलं नको कोणाचे पैसे, आपण काय सोबत घेऊन जाणार आहोत का? आई बाबांना त्यांच्या पैशाची
आशा कधीच नव्हती, पण त्यांना असं वाटायचं की मुलांनी त्यांना विचारावं की बाबा तुम्ही जेवलात का, तुम्ही तुमच्या गोळ्या घेतलात का, आई तू जर आराम कर, किती काम करशील. पण तो बायकोला घाबरून असं काही कधीच बोलला नव्हता. त्याचे जग फक्त त्याची बायको आणि मुलगाच होतं. बायकोला साड्या दागिने घ्यायचे, हॉटेलमध्ये जाऊन जेवायला ह्यासाठी पैसे असायचे. फक्त आईना पैसे मागितले की नसायचे. महिन्याच्या शेवटी घरामध्ये कोणती गोष्ट संपली ही सायली सासूंना सरळ सांगायची. हे संपले ते संपलं, पण नवऱ्याला आणायचं काही सांगत नव्हती. ऑफिसवरून येताना स्वप्नील कधी भाजीसुद्धा घेऊन यायचा नाही. एके दिवशी बाबा त्याला म्हणाले, तुम्ही वेगळे राहा. पण त्याला वेगळे राहायचे नव्हते आणि बाबा असे बोलल्यावर आईचा जीवसुद्धा आतून तुटायचा. त्यासाठी नातवासाठी काही झाले तरी स्वप्नील आईला लाडका होता, पण हे प्रेम त्याच्यात समजलं नव्हतं. आईला कधी बाबांचा खर्च खूप असतो म्हणून त्याच्याकडे पैसे द्यायचे असतील तर ते पैसे देताना खूप बडबड करायचा आणि नंतर पैसे द्यायचे. त्यामुळे आई घाबरून त्याला पैसे देखील मागायची नाही. काही वर्षांनी स्वप्नीलचा मुलगा अक्षय देखील शिकून मोठा झाला. त्यानेही आपल्या पसंतीचे लग्न केलं आणि एकुलता एक मुलगा असल्याने स्वप्नील आणि सायली अक्षय काय राहत होते. एकदा सायली खूप आजार पडली होती आणि स्वप्नीलने अक्षयला सांगितले, तुझी आई आजारी आहे, तिला दवाखान्यात घेऊन जा. त्यावर आर्या म्हणाली, बाबा आमच्याकडे पैसा नाही, तुम्ही नुकतंच घरी घेतला आणि त्याचे हप्ते देतात आणि हे आई बऱ्याचदा तुम्ही तुमच्या दुसऱ्यांकडे सोयी करा. एवढ्या जणांचा स्वयंपाक करणे मला जमत नाही. अक्षय हे तिथेच होता आणि काय करणार, तोही त्याच्या बाबांप्रमाणे शांत ऐकून उभा होता. स्वप्नील आणि सायली हे काही न बोलता एकमेकांकडे पाहिले. कदाचित आपण अक्षय आर्या वयात असताना कुठे चुकलो हे त्यांना उशिरा का होईना समजले असेल. मित्रांनो, सगळ्यांनाच सासवा वाईट नसतात, त्याप्रमाणे सगळ्यांच्या सुनाही चांगल्या नसतात. लव्ह मॅरेज करून घरात येणाऱ्या सायलीसारख्या मुलींना सांभाळून घेणाऱ्या चांगल्या सासवा सुद्धा असतात. कथेतल्या स्वप्नील आणि सायली प्रेमाने केवळ महिन्याचा घरखर्च वाचावा आणि आपल्या पैशांनी केवळ ऐश करता यावी म्हणून स्वतःच्या स्वार्थापोटी आई वडिलांसोबत राहणे कितपत योग्य आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी